हल्लेखोराला अटक, हल्लेखोराला अटक, हल्लेखोराला अटक, हल्लेखोराला अटक, हल्लेखोराला अटक, संघटनेचा डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय. तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय. ऍज सून ऍज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करून टाकू. परंतु असं काय झालेलं आहे, कारण पाहिलं तर दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, संध्याकाळपर्यंत अखेरीस त्यांना आयसीयू मध्ये भरती करावं लागलं. हो, त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप बीपी वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशन मध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत. तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया. त्याबाबतची संपूर्ण मेडिकल रिपोर्ट जो असतो, मेडिकल बुलेटिन असते, ती तुम्ही काढणार आहात का? हो, या बाबतीत आम्ही बुलेटिन पण देऊया. हिंदी में जानना चाहेंगे सर, बोलो. सर, पाहिलं तर ज्या प्रकारे ते दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल असं बोललं जातं. त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेपासून वाचण्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये भरती व्हावं लागते, असं एकंदरीत चर्चा सुरू, असे आरोप सुद्धा सुरू आहेत. नाही, तसं नाहीये. विनाकारण आम्ही कोणाला ऍडमिट करून घेत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कशी आहे की एक रुग्ण आहे आपल्याकडे ट्रीटमेंटला येतोय आणि त्याला खरं आजार आहे, तो आजार कन्सिडर करून पुढचं जीवनामध्ये त्याच्या बाधा होऊ नये आणि आम्ही ट्रीटमेंट करून त्याला पटकन डिस्चार्ज करूया. त्याबद्दल डॉक्टरांनाच त्यांनी मारहाण केली होती आणि डॉक्टर सुद्धा त्यांचे उपचार करतात. सर, डॉक्टरांना मारहाण केली त्याच्याबद्दल आम्ही सगळे निषेध करत आहोत. पण एक रुग्णसेवा माणुसकी म्हणून एक रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो त्याला आम्ही काही रुग्ण म्हणूनच ट्रीटमेंट देतो. फक्त कधीपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल काय सांगतो? फिजिशियन त्याला सुरुवातीपासून हायपरटेन्शनवर तो ट्रीटमेंट घेत होता आणि त्याला एकच किडनी आहे, त्यासाठी तो पण ट्रीटमेंट घेत होता आणि त्यांना प्रोस्टेटचा पण त्रास आहे. आणि काल त्यांना ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस त्यांना ब्लड प्रेशर वाढलेलं होतं आणि दम लागत होता. कदाचित त्यांना टेन्शन आल्यामुळे पण होऊ शकतं ते, पण त्या आधीपासून त्याचा बीपीचा त्रास होता. त्यामुळे त्यांना आम्ही खबरदारी म्हणून आणि पुढे काही होऊ नये म्हणून त्यांना आम्ही माणुसकी रुग्णसेवा म्हणून तो आमच्याकडे एक रुग्ण म्हणून आलाय. जरी आमच्या बांधवावर त्यांनी हल्ला जरी केला तरी तो रुग्ण म्हणून आमच्याकडे आला, म्हणून आम्ही एक प्रोफेशनल कर्तव्य म्हणून आम्ही त्याला ऍडमिट करून घेतला आणि आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. आणि ज्या वेळेस त्याची परिस्थिती स्थिर होऊन जाईल त्यावेळेस आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज देऊ. चलिए हिंदी में आपसे